Hello friends, I am Manik Dowde. I welcome you in Purnata coaching classes. Today we are going to study degree of comparison part 6. Okay, in last video we have seen the different types. तुम्हाला आज पाहायचं आहे बघा, तुम्ही चार्टवर पाहू शकता आणि हे जे मी स्टार मारलेलं आहे म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. बरोबर आहे. आपण डिग्रीचे जेव्हा वाक्य करतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य असतात. तर आता बघा, तुलना जेव्हा एकाची अनेकांशी असते, पण त्या अनेक जे आहेत ते कसे आहेत ते पण खूप खास आहेत. जसं काही चांगल्या हुशार इत्यादींपैकी, म्हणजे एक सिटी असेल, मुंबई सिटी आहे, बरोबर आहे, एक शहर. तर बाकी शहर जसं आहे पुणे आहे, नागपूर आहे, बँगलोर आहे ना, म्हणजे यांच्यापेक्षा जर मुंबई बद्दल काही चांगलं सांगत असं म्हणजे चांगल्यापैकी चांगलं, बेस्ट, त्यावेळेस या प्रकारची डिग्री वापरतात. ठीक आहे, हे एक सांगण्याचा उद्देश होता माझा. तर जेव्हा एकाची अनेकांशी असते व तो काही चांगल्या हुशार इत्यादी पैकी एक आहे असे सांगितले जाते, तेव्हा तिन्ही डिग्रीज होतात. ओके, हे रूल आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे चार्ट सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला लर्न करायचा. पहिला काय, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आता व्हेरी फ्यू येणार. अगोदर आपण काय पाहिलं होतं, नो अदर होतं है ना, नो अदर ना पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य चालू होत होतं. आता व्हेरी फ्यू न चालू व्हायला. ठीक आहे, तर मग हे काय, त्याला एक वेगळा टाईप आहे, थर्ड टाईप येतो याच्यामध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्री. आता याच्यामध्ये अगोदर काय होतं, दॅन एनी अदर होतं, एनी. आता याच्यात दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर आहे. हे बी कसं वापरायचं ते तुम्हाला सांगतो. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय, तिथं फक्त वन ऑफ द होतं, काय नाही, फक्त द होतं आणि ईएसटी किंवा मग द मोस्ट होतं, हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, तर आता इथं काय येणार आहे, वन ऑफ द, वन ऑफ द वाढले, वन ऑफ द प्लस ईएसटी म्हणजे काय, ऍडजेक्टिव्हचं थर्ड फॉर्म, ईएसटी लावून तुम्हाला माहिती आहे, वन ऑफ द इथं मोस्ट येणार. आता पहा, मेनी ऑदर जेव्हा असते, दॅन मेनी ऑदर बीच मध्ये येते कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या, तेव्हा वन ऑफ द आणि हे ईएसटी फॉर्म लावायचं त्याचं. ठीक आहे, म्हणजे रेग्युलर असल्यावर रेग्युलर ऍडजेक्टिव्ह. आणि इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह जे असते तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथं ईआरईएसटी आपण लावू शकत नाही, जसं ब्युटिफुल आहे. आता दॅन मोस्ट ऑदर असलं तर वन ऑफ द मोस्ट लावून करायचं. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला वाक्यामध्ये लक्षात येईल. आता वाक्य जवळपास मला वाटायला दॅन मेनी ऑदरचे दिसतील तुम्हाला. आता हे समजलं. आता याच्यावर आपण काय करूया, कसे वाक्य बनवता येतील ते पाहूया. पीडीचे सीडी करताना, आता पीडीचं वाक्य आहे सीडी करताना, हे तर मी दिलेलं आहे वरी, पण परीक्षेला असं काय देणार नाही तुम्हाला. ओके, तर तुम्हाला हे चार्ट महत्वाचं आहे सगळ्यात. हे चार्ट, हे आणि अगोदरचा आणि ते पहिला, हे चार्ट लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली तुम्हाला गोष्टी कळून जातील. तर आता बघा, व्हेरी फ्यू सिंगर्स, आता व्हेरी फ्यू न वाक्याची सुरुवात झाली. हे वाक्य आहे पीडीचं, है ना, असं लिहून घ्यायचं पहिलं एक्झाम मध्ये जेव्हा सॉल्व्ह करता तुम्ही. हे पीडीचं वाक्य. आता मला कोणती एकच डिग्री करायची, सीडी करा किंवा एसडी करा. आता तुम्हाला इथं काय सीडी कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. पीडीचं सीडी करताना तुम्हाला उलट जायचं, तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. आता वाक्यातला शेवटचा करता काय, वाक्याच्या शेवटी बघा लता मंगेशकरचं नाव आलेलं आहे, मग लता मंगेशकरचं नाव लिहायचं आपल्याला. आता बघा, आपल्याला काय करायचं, पीडीचं सीडी करायचं. सीडी कुठे, आता हे करायचं. आता व्हेरी फ्यू आहे. हा, आता सगळ्यात मेन दॅन मेनी ऑदर आलं का वाक्यात. आता व्हेरी फ्यू आल्या म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री वाक्य आलेलं आहे. आपण दॅन मेनी ऑदर लावून आपण करूया. ठीक आहे, तर आता बघा, लता मंगेशकर, लता मंगेशकर हे नाव घ्यायचं, लता मंगेशकर. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब पाहिजे, काय, आर आहे, बरोबर आहे. तर आता आपल्याला आर घेता येईल का, आर घेता येणार. लता मंगेशकर तर एकच आहे. पोरं काय करतात गडबडीमध्ये, अरे इथं तर हेल्पिंग वर्ब पहा, मी वेगळं अगोदर सांगितलं होतं, पण तसं नाही. मी काय म्हणतो नेहमी, तुम्ही काय करा, नाऊन पहा, तर एक आहे तर इथं आर येणार नाही, इज लावायचं. ठीक आहे, लता मंगेशकर इज. ठीक आहे, समजा इथं वर असलं असतं WERE, तिथं वाज लावायचं. पार्ट असेल तर पार्ट, ठीक आहे, प्रेझेंट असेल तर प्रेझेंट, फ्युचर असेल तर फ्युचर, या पद्धतीने लता मंगेशकर इज. आता बघा, सगळ्यात मेन ऍडजेक्टिव्ह काय याच्यामध्ये, ग्रेट आहे, बरोबर आहे. ग्रेट काय, रेग्युलर ऍडजेक्टिव्ह, ER लावायचं. ग्रेटर, कंपॅरेटिव्ह मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ग्रेटर येते. ठीक आहे, ग्रेटर. त्याच्यानंतर काय येणार आहे, दॅन मेनी ऑदर लावायचं. ठीक आहे, त्याचा वापर करायचा, दॅन मेनी ऑदर. दॅन मोस्ट ऑदर बी चालते, दॅन मेनी ऑदर लावायचं का. आता तुम्हाला सांगतो, ग्रेट आहे हे रेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे, तेव्हा दॅन मेनी ऑदर लावायचं. समजा इथं ग्रेट नसलं असतं, ब्युटिफुल असलं असतं. ब्युटिफुल इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, त्याला ब्युटिफुलर म्हणू शकत नाही. आता इरेग्युलर असलं असतं तर आपण मोस्ट लावलं असतं. क्लिअर झालं तुम्हाला. ग्रेट आहे, ग्रेटर, ग्रेटेस्ट या पद्धतीने येते, तेव्हा हे लावायचं. आणि समजा ब्युटिफुल आलं, कल्चरल आलं, त्यावेळेस आपण मोस्ट ऑदर लावायचं, म्हणजे हे क्लिअर होतं. ठीक आहे, आता मी दॅन मेनी ऑदर लावलं, का लावलं तुम्हाला कळालं. त्याच्यानंतर आता काय राहिलेला पार्ट आहे, लता मंगेशकर इज ग्रेटर दॅन मेनी ऑदर. आता पहिलं जे नाऊन आहे वाक्यातला, कोण आहे, सिंगर्स आहे ना, ते घ्यायचं नाव, मेनी ऑदर सिंगर्स. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट जे आहे व्हेरी फ्यूचा, हे पार्ट आपल्याला घ्यायचा का नाही. ठीक आहे, सिंगर्स ऑफ अवर टाइम्स इथपर्यंत जायचं, ऑफ अवर टाइम्स.
फुल स्टॉप द्यायचा, आर लिहायची गरज नाही, ठीक आहे, फक्त या नाऊन पर्यंत. क्लिअर झालं या पद्धतीने. आता बघा सेकंड टाईप याच्यातला सीडीचं पीडी करताना. आता सीडी कसं आहे बघा, मोर आला. आता हे जे आहे जसं तुम्हाला सांगितलं इरेग्युलर ऑब्जेक्टिव्ह आहे ना, कल्चरल आहे, मोर कल्चरल. आता मोर आला म्हणजे तुम्हाला माहिती आहे कंपॅरेटिव्ह आहे, मोस्ट कशामध्ये येते, सुपरलेटिव्ह मध्ये येते, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, सीडी आहे कळालं. आता एक्झाम मध्ये आपण त्याला काय करायचं, पहिलं ओळखायचं, ऍडजेक्टिव्हला पाहायचं, आपल्याला लगेच कळते कोणतं वाक्य आहे. सीडी लिहिलं मग आता मला पीडी करायचं समजा, ठीक आहे. कसं करू, आता पीडी या टाईपचं सीडी आहे, तर आता याचं पीडी करताना काय करायचं आपल्याला. आणि सगळ्यात मेन हा कन्फ्युजन लय होते पुराणा, काय करावं सर आम्हाला, कधी कोणतं करावं कळणार गेले, कोणतं वाक्य कसं ओळखा. तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे हे चार्ट महत्वाचं आहे. काय बघा आता इथं बघा काय आले, दॅन मेनी ऑदर आले, एनी ऑदर नाही. पोरं काय करतात असं समजतात, दॅन एनी ऑदर समजतात गडबडीमध्ये, आणि काय करतात नो ऑदर लावतात, ठीक आहे. म्हणजे पीडी करताना नो ऑदर लावतात. पण आता इथं काय दॅन मेनी ऑदर आहे, कधी कधी दॅन मेनी ऑदरच्या ऐवजी दॅन मोस्ट ऑदर बी येते, ते पाहायचं. आता दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर आलं, त्यानुसार आपल्याला काय लावायचं, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये व्हेरी फ्यू लावायचं. पोर गडबडीत नो ऑदर लावतात, हे कन्फ्युजन आपल्याला करायचं नाही, ठीक आहे. हे सगळं पाहायचं ऍडजेक्टिव्ह आणि त्याचा पार्ट. आता लक्षात आलं काय लावायचं, व्हेरी फ्यू लावायचं. आता पहिलं मी काय करणार, आता सुरुवात व्हेरी फ्यू नच करणार. मला काय करायचं, पीडी करायचं, व्हेरी फ्यू, ठीक आहे. आता सीडी आहे तर पीडी करताना उलटच बघायचं. आता लास्टला नाऊन काय आहे, दॅन मेनी ऑदरच्या नंतरचा जे भाग आहे सिटीज इन इंडिया, हे आहे लास्टचा नाऊनचा पार्ट. व्हेरी फ्यू सिटीज, ठीक आहे, इन इंडिया. आता हे फ्यू सिटीज आहे, प्लुरल आहे, अनेक वचन. आता इज लावायचं नाही, कळालं की आर लावायचं, अगोदरच सांगितलेलं आर. आता हे मोर कल्चरल आहे, त्याला काय करायचं, ऍज मध्ये ऍज कल्चरल ऍज, ठीक आहे, ऍज कल्चरल ऍज पुणे. पहिलं नाव जे आहे पुणेचं नाव, ठीक आहे, हे लक्षात या पद्धतीने करायचं. त्यानंतर आता तिसरं पीडीचे एसडी करताना, हे थर्ड टाइप, व्हेरी फ्यू दिलेलं आहे, पीडी आहे कळालं, ठीक आहे. पीडी लिहितो मी असं या पद्धतीनं. आता मला एसडी करायचं, एसडी म्हणजे इकडे जायचं. हा आता हे बी काय येणार आहे, उलटच येणार आहे, ठीक आहे. पीडीचं एसडी करताना आपल्याला सीडीचं एसडी करायचं असलं तर वाक्य सरळ येते, म्हणजे नाऊनला नाऊन जशी आहे ऍज इट इज येणार, फ्लो चेंज होणार नाही. फक्त पीडीचा एसडी करताना रिव्हर्स. आता पुण्याला पहिलं घ्यावं लागलं. आता मला सांगा काय करायचं, पीडीचं एसडी करताना, एसडी कुठे आहे, हा थोडी मिस्टेक झाली, ठीक आहे. इथं कंपॅरेटिव्ह लिहिलं गडबडीमध्ये, इथं काय पाहिजे, सुपरलेटिव्ह पाहिजे, ठीक आहे. तर आलं काय, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री, ओके, हे ध्यान ठेवा. तर आता याच्यामध्ये मला एसडी करताना मी काय करतो, आता पुणे आहे, पुणेला घेतो सुरुवातीला, ठीक आहे, पुणे. आता याच्यामध्ये पुणे एकच आहे सिंग्युलर, आणि इथं आर आहे, आर म्हणजे इथं आपल्याला काय लावायचं, इज लावायचं. आणि आता ऍडजेक्टिव्ह काय, कल्चरल आहे, कल्चरलला काय करायचं, इथं बघा आपण वरचं केलो या पद्धतीनं, है ना, या पद्धतीनं आहे समजा व्हेरी फ्यू, तर आपल्याला काय वन ऑफ द लावायचं. आणि सगळ्यात मेन मध्ये आहे का ऍडजेक्टिव्ह रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे, इरेग्युलर आहे. इरेग्युलर आहे म्हणजे काय लावायचं, आपल्याला मोस्टचा वापर करायचा. ऍडजेक्टिव्ह रेग्युलर असलं असतं तर आपण वरचं बघितलं असतं, ठीक आहे. वन ऑफ द मोस्टचा वापर करायचा, इज वन ऑफ द मोस्ट कल्चरल येते, ठीक आहे, मोस्ट कल्चरल. आता हे व्हेरी फ्यू तर येणार नाही, सिटीज, ठीक आहे, सिटीज इन इंडिया, फुल स्टॉप द्यायचा, ओके, या पद्धतीने. आता एसडीचं पीडी करायचं. आता एसडी आहे, वन ऑफ द मोस्ट आलं बघा, वन ऑफ द मोस्ट म्हणजे हे आलंय, आणि आपल्याला पीडी करायचं म्हणजे व्हेरी फ्यू वापरायचं आपल्याला. तर उलट करायचं, व्हेरी फ्यू. आता नाउन वाला पार्ट कोणता आहे, लेग्स, ठीक आहे, लेग्स इन द वर्ल्ड. आता हे लेग्स म्हणलं तर प्लुरल आहे, अनेक वचन, इथे इज आहे, आपल्याला लेग्स आहे म्हणलं इथं आर लावा लागेल, आर, ठीक आहे. आता ऍडजेक्टिव्ह काय, ब्युटिफुल आहे, तर मग याला काय, ऍज ब्युटिफुल ऍज, ऍज ब्युटिफुल ऍज दाल. हे कॅपिटल काढायचं नाव, काय नाऊन कधी बी असतं ना ते डी कॅपिटल काढायचं, दाल सरोवराचं नाव, लेकचं नाव. तर लक्षात या पद्धतीने लक्षात ठेवलं तर तुमच्या चुका होणार नाहीत एक्झाम मध्ये, ओके. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, आणि पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.